ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। ऐतिहासिक वारसा लाभलेले विद्येचे माहेरघर पुणे आणि धार्मिक ऐतिहासिक परंपरांनी पावन क्षेत्र नाशिक या दोनही शहरांना जोडणाऱ्या पुणे नाशिक रेल्वे मार्ग अर्थात पुणे हडपसर चाकण अहिल्यानगर राहुरी शिर्डी आणि नाशिक असा प्रस्तावित आहे। वेळ आणि गती, गाड्या ताशी 160 ते 200 किलोमीटर वेगाने धावतील, ज्यामुळे 235 किलोमीटरचं अंतर सुमारे 2 तासामध्ये पार करणं शक्य होईल। हा रेल्वे मार्ग मंजूर केल्याबद्दल केंद्र सरकारचे रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन। तथापि प्रस्तावित मुंबई लातूर एक्सप्रेस वे जनकल्याण महामार्गाच्या समांतर कल्याण, मुरबाड, माळशेज, शिवनेरी, वासुंदे मार्गे अहिल्यानगर रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन ट्रँगल पूर्ण करावा। अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्ग गतिमान व्हावा, ज्यामुळे हा रेल्वे मार्ग बीड परळीसह मराठवाड्याच्या विकासाचा राजमार्ग ठरेल। हा रेल्वे मार्ग झाला तर देशाची पश्चिम पूर्व किनारपट्टी मुंबई विशाखापट्टणम जोडणारा देशामधील सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प साकारला जाईल। तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला नजीकच्या मार्गाने मुंबईशी जोडणारा हा रेल्वे मार्ग साकारेल। या रेल्वे मार्गामुळे देशामधील वैभवात भर पडेल। बीड, परळी, अहिल्यानगर, जुन्नर, मुरबाडच्या शेतकऱ्याला उत्पन्नाचे जोडमार्ग प्राप्त होतील। अकोले, संगमनेरच्या दिशेनं डोंगराळ भागाचा कायापालट होईल। माळशेज, शिवनेरी, लेण्याद्री, भीमाशंकर या परिसरामध्ये पर्यटन उद्योग वाढेल आणि त्यामधनं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल। शेतकऱ्याला जोड व्यवसायाच्या संधी प्राप्त होतील। पर्यटन उद्योगाला वाव मिळेल। साखर, भाजीपाला, फळं आदी कृषी उत्पादनं मुंबई मार्गे देश विदेशामध्ये निर्यात करता येतील। त्यामधनं शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये भर पडेल। विदेशी लक्ष्मी समृद्धीच्या मार्गानं बळीराजाचे दार ठोठावेल। मुंबई ठाण्याची श्रीमंती, पुण्याची विद्वत्ता आणि अहिल्यानगरचा सहकारी या त्रिवेणी संगमामधनं महाराष्ट्राचं भाग्य रेखाटलं जाईल। स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय गोविंदभाई श्रॉफ, स्वर्गीय खासदार केशर काकू क्षीरसागर तसेच पत्रकार सुधाकर डोईफोडे, स्वर्गीय आमदार श्रीकृष्णराव तांबे, स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर, स्वर्गीय प्रकाश परांजपे, स्वर्गीय शांताराम बापू घोलप तसेच स्वर्गीय प्रोफेसर रामभाऊ कापसे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील, स्वर्गीय दिलीप गांधी, स्वर्गीय स्वाली गुलाबराव शेळके अशा अनेक दिग्गज नेत्यांनी मागणी केलेल्या या रेल्वे प्रकल्पाच्या मंजुरीसाठी सन 1996 पासून माळशेज रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे। हा रेल्वे मार्ग व्हावा म्हणून निर्धार मेळावे, रेल्वे परिषदा, जनजागरण यात्रा, रेल्वे रथ यात्रा, 5 लाख सह्यांची मोहीम, दिल्ली यात्रा असे सर्व सोपस्कार माळशेज रेल्वे कृती समितीने पार पाडले। यामधनं सन 2006 साली सर्वेक्षण झालंय तर सन 2019 पासून मुरबाड पर्यंत पहिला टप्पा मंजूर झालाय। या रेल्वे मार्गासाठी शरद पवार आणि अण्णा हजारे यांचे आशीर्वाद लाभलेत। खासदार सुप्रियाताई सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार भाऊसाहेब वागचौरे, बाळासाहेब थोरात, शिवाजीराव
नलावडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी माळशेज रेल्वे कृती समितीला कायमच सक्रिय साथ दिली आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण हितासाठी कल्याण अहिल्यानगर अर्थात थर्ड घाट रेव्हेन्यू प्रोजेक्ट मंजुरीसाठी भविष्यामध्ये बीड परळीपासून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तरुणांचे संघटितकरण संघर्ष उभारणार असा निर्धार माळशेज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष दिनेश चंद्र हुलवळे यांनी व्यक्त केला. तर या प्रसंगी पत्रकार परिषदेसाठी उपाध्यक्ष मुरलीधर गुंजाळ, उपाध्यक्ष दादा भालेकर, मिलिंदराव गंधे, विलासराव आरोटे, सुरेश खामकर, बबनराव गायखे, चांद शेख, उदय शेरकर, गणेश जगदाळे, श्रीनिवास शिंदे या ठिकाणी उपस्थित होते. नगर कल्याण रेल्वे मार्ग म्हणजेच माळशेज रेल्वे लवकरात लवकर व्हावी याकरता दिनेशचंद्रजी हुलवळे यांच्या नेतृत्वाखाली गेले 30 वर्ष संघर्ष सुरू आहे. आम्ही सर्वजण पुन्हा नव्या दमानं भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष अशा एका चांगल्या युतीच्या नेत्यांना गळ घालून हा मार्ग लवकरात लवकर करून छत्रपती शिवाजी महाराजांना, जुन्नर हे त्यांचं जन्मगाव, या ठिकाणी आम्ही त्यांना मानाचा मुजरा करून ही माळशेज रेल्वे त्यांच्या चरणी समर्पण करू. याकरता संपूर्ण या रेल्वे मार्गावर असणारे जेवढे काही लोक आहेत या सगळ्यांना या आंदोलनामध्ये उतरण्याचं आवाहन करतो. ज्यांनी प्रत्येकाने आपापली आहुती जर टाकली तर हा लवकरात लवकर येत्या 4-5 वर्षात हा मार्ग होऊ शकतो. आणि म्हणून रेल्वे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांना आम्ही लवकरात लवकर भेटणार आहोत. माळशेज रेल्वे कृती समितीच्या वतीने आज रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी टाकळी लोकेश्वर या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केलं आहे. गेले 30 वर्षापासून माळशेज रेल्वे कृती समिती नगर कल्याण हा रेल्वे मार्ग व्हावा याच्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा देत आहेत आणि या समितीचा गेले 26 वर्ष मी साक्षीदार आहे. गेल्या 26 वर्षामध्ये अगदी रथयात्रा असेल, सह्यांची मोहीम असेल, त्याच्यानंतर पायी दिंडी सोहळा असेल, अनेक आमदार, खासदार, मंत्री यांना निवेदनं, पत्रकार परिषदा, त्याच्यानंतर अनेक मेळावे आम्ही घेऊन जनतेत मोठी जनजागृती केलेली आहेत. आणि हा जर रेल्वे मार्ग झाला तर अगदी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं जे पशुधन आहेत ते पशुधन वाढण्यास मोठी मोलाची साथ मिळेल. दळणवळणाची सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण होईल आणि मुंबई डायरेक्ट मराठवाड्याला जोडली गेल्याने बऱ्याचशा मोठ्या प्रमाणातल्या ज्या सुखसुविधा आहेत त्या मराठवाड्यापर्यंत पोहोचतील. म्हणून गेले 30 वर्षापासून आमचे माळशेज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष सन्माननीय दिनेशचंद्रजी हुलवळे साहेब, त्याचप्रमाणे मुरलीधर गुंजाळ असतील, आरोटे साहेब असतील, विलासराव आरोटे, सुरेश खामकर असतील, आमचे नगरचे अगदी बुलंद तोप का ज्यांनी भाजपमध्ये अनेक मोठं कार्य केलेलं आहेत असे आमचे मिलिंद गंधे साहेब असतील का ज्यांनी या रेल्वे मार्ग संदर्भात अनेक वेळा मिटिंगांना, बैठकांना हजेरी लावून अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि चांगली अशी जनजागृती केलेली आहे. हा माळशेज रेल्वे लवकरात लवकर साकार होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमचं धन्यवाद. खरं तर आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेब यांचं आम्ही अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो माळशेज रेल्वे कृती समितीच्या वतीनं की त्यांनी पुणे, नगर, शिर्डी मार्गे नाशिकपर्यंतचा रेल्वे मार्ग मंजूर केलेला आहे. त्यासाठी जमीन ग्रहण, अधिग्रहण वगैरे ते सगळं काम लवकरात लवकर होईल आणि तो पूर्णत्वाला जाईल अशी अपेक्षा आम्ही माळशेज रेल्वे कृती समितीच्या वतीनं करतो आणि केंद्र राज्य सरकारचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि हे करीत असतानाच माळशेज रेल्वे हा जो विषय आहे, कल्याण नगर हा रेल्वे मार्ग हा व्हावा यासाठी आम्ही आजपर्यंत गेली 96 सालापासून 1996 पासून प्रयत्न करीत आलतो.
सातत्यानं प्रयत्न करीत आलो. यासाठी रेल्वे रथयात्रा काढली, 5 लाख सह्यांची मोहीम झाली, जनजागरण यात्रा झाल्या, टाकळी डोकेश्वरला रेल्वे परिषद झाली, आळेफाट्याला निर्धार मेळावा झाला, कल्याणला झाला, घाटकोपरला झाला. आमच्या प्रयत्नांचे 2 ग्रंथ तयार झाले. तर हा रेल्वे मार्ग खरं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आग्रही मागणी या मार्गाला होते. हा रेल्वे मार्ग भविष्यात पूर्णत्वाला जावा. कल्याण नगर रेल्वे मार्ग जर झाला तर तो नगर बीड परळीला जोडला जाईल आणि नगर बीड परळी आणि कल्याण हा जर भाग जोडला गेला तर मराठवाड्याचं दुर्भिक्ष जे आहे ते संपेल आणि मराठवाड्यामध्ये जे दैन्य आज स्थिती आहे, शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये जे गंभीर प्रश्न आहेत, शेतकऱ्यांना हाताला जोड व्यवसाय मिळतील आणि जोड व्यवसाय मिळाल्यामुळं ज्या शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणातून येणारे वैफल्य, त्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, या सगळ्या थांबायलासाठी सुद्धा हा कल्याण नगर रेल्वे मार्ग पुढं तो बीड परळीला जोडला जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनसाठी आजपर्यंत जसे प्रयत्न करीत आलो, इथून पुढं सुद्धा या रेल्वे मार्गासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि त्यासाठी माननीय आमचे सहकारी मिलिंद गंदे साहेब हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या वतीनं लवकरच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेब यांची अपॉइंटमेंट घेऊन मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी वेळ जर दिली आपल्याला तर मुंबईत भेटू, त्यांनी वेळ दिली तर पुण्याला भेटू, त्यांनी जिथं त्यांनी नागपूरला बोलवलं तर नागपूरला जाऊन भेटू. आणि आपण जेव्हा शिष्टमंडळ घेऊन जाऊ त्यावेळेला आपल्या परिसरातले म्हणजे बीड परळीपासूनचे खासदार, आमदार या सगळ्यांना आपण कळवू का अशी वेळ माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे, रेल्वे मंत्र्यांनी दिलेली आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावं, प्रयत्न आपण करू. नेत्यांनी सगळ्या पक्षांशी आमचा संबंध आहे, सगळे पक्ष आम्हाला कुठल्याच पक्षाबद्दल आमची भावना, काही पक्षीय राजकारण ह्या माळशेज रेल्वे कृती समितीनं यापूर्वी कधी केलं नाही, आम्हालाही आता यापुढेही करायचं नाही. हा रेल्वे मार्ग व्हावा एवढीच आमची प्रामाणिक भावना आहे. त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन सारे मिळून प्रयत्न करू, माळशेज रेल्वेचे स्वप्न साकारू. हा निर्धार मी माझे सहकारी या ठिकाणी जे उपस्थित आहेत, मिलिंदराव गंदे असतील, मुरलीशेठ गुंजाळ असतील, दादा भालेकर, त्याचबरोबर खामकर सर आहेत, विलासराव आरोटे, या सर्वांच्या वतीनं गायके सर आहेत, चांद सर आहेत, आपण सर्वांनी कायम सहकार्य केलेले आहे. असं सहकार्य पुढं करत राहा. आणि ह्या महाराष्ट्राच्या कल्याणाचा असलेला शरद पवार साहेबांचे शब्द आहेत की नगर कल्याण रेल्वे मार्ग हा महाराष्ट्राचा कल्याणाचा विषय, महाराष्ट्राचा भाग्यरेखा हा विषय ठरेल. तर ते पवार साहेबांचं स्वप्न असं समजूया आपण. त्याशिवाय अनेक मान्यवर नेते प्रकाश परांजपे साहेब असतील, मधुकरराव पिचडा असतील, केसर काकू क्षीरसागर असतील, गोविंदभाई सराफ, ह्या मान्यवर नेत्यांचं, माननीय विखे पाटील साहेब असतील, अण्णा हजारे साहेबांनी आम्हाला साथ दिलेली आहे. या सगळ्यांचं हे स्वप्न पूर्णत्वाला नेण्यासाठी आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया आणि आपण सर्व आमच्या साथीला याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माळशेज रेल्वे कृती समितीच्या वतीनं हा रेल्वे मार्ग पूर्णत्वाला नेण्याचा निर्धार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.